आई झोपायचं की नाही झोपायचं मारा समोर श्वास घेतो भाई तोंडात झोपायचं की नाही झोपायचं हा प्रश्न पडलेला आम्हाला. होय का जाड्याचं ओरडतंय. टीस 10 फ्रिकिन 35 आणि आम्ही निघतोय. आमच्या गाड्या फुल रेडी आहेत, लोडेड आहेत. सर्वांनी सामान घेतलंय. आणि यार ब्युटिफुल प्रॉपर्टी यार, जॅक्सन ब्युटिफुल प्रॉपर्टी. तुला काय प्रॉपर्टीबद्दल बोलायचं आहे? एकदम बकवास प्रॉपर्टी. फाक हवी. तुला काय प्रॉपर्टीबद्दल बोलायचं आहे? प्रॉपर्टी चांगली होती, एक नंबर. तुझं आलं आहे फुल मजा आहे. प्रॉपर्टी एक नंबर आहे. आता आम्ही निघतो. ते लोक तिथे आहेत, आम्ही 4 जण इथे. बरं वाटलं यार एसी मध्ये फुल तळटी पेट्रोल भरून फुल 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 फुल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लेट्स गो भाई, लेट्स जय. पेट्रोल फुल गेलेलं आहे. फुल टाकी टोटल आमची चालली आतापर्यंत 854 किलोमीटर्स फ्रॉम ठाणे. आता सट हे इथे आहेत, हे शेमडे लोक. शेंडी जातो कॉल मी काय बोलतोय. भेटू आता. बाय बाय. बॉर्डर क्रॉस बेबी. आम्ही महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे, एंट्री केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. लवलीवाली अँड ऑल सेफ अँड साऊंड, ऑल गुड. ऑब्विसली यू नो द रिझन. ड्रायव्हर काय थोडी गरमी आहे, पण आता काय एवढं वाटतं कारण सूर्य देवाला हेरी क्लाउडी कव्हर केला आहे. एक नंबर. आम्ही आता वाजलेत 6. आपण कुठे आहे? आपण गणेश कृपा. आम्ही माझगाववरून बाहेर पडलो आहे आणि टुवर्ड्स आता घरी जाणार बिकॉज आम्हाला एका मित्राला सोडायचं होतं. अँड मध्ये असे झाल्यात ना गोष्टी, तुम्ही सांगू शकत नाही तुम्हाला, पण हा सांगू शकतो. हा कोण तो? काय काहीतरी बोललास तू. या मित्राला विचारतो. ऑल गुड मिस्टर पामक. आता बोलतो ऑल गुड. एक तास आधी, दीड तास आधी. आता त्याला काय नव्हतं मी सांगतो. ऊन गेला. भावाला त्रास झाला, उन्हाचा त्रास झालेला, जरा तापासारखा झालेला. तो वटवागुळ आहे मला तो वाटतं. फक्त रात्रीचा मिळतो. रात्रीचा मिळतो. घुबड कोण? अंधेरा कायम रहेगा. सम्राट यमराज काय. आणि तू कोण? हिरो. भक्ती शक्ती आहे. मस्त कॉफी प्यायला. वडापाव आले 2 आणि आता सांगितले भजी. भूक लागलेली कारण जेवलो नाही, लंचसाठी थांबलोच नाही आम्ही. आणि पटपट काढवतो. अजून 6 hours 30 minutes जातो त्या घरी. बट जर डिनर ब्रेक घेतला तर 7 hours पकडा. म्हणजे मोस्ट प्रॉब्ली मी हे लोक घरी प्रभादेवीला पोचतील 1-1.5 वाजता आणि मी पोचेन 2 वाजता. कांदा भजी फेवराईट. संगमेश्वर हायवेला पोहोचू. किती वाजले रे अभिच्या फोनमध्ये? 6:41 इट इज. मस्त वेडी वाकडी वळणार समोर उभा त्याला की वेडी वाकडी वळणार. आणि तिथे ट्रेनची पटरी ते तुम्हाला दिसत नसेल. पूल बघा, नवीन बांधकाम चालू आहे पुलाचा. इथे पण बरं टाकणार. इझी आहेच गाडी, ते तुझे नखरे असतात ते फक्त. बघितलं, हे अशी भंक चालत असते, त्यामुळे आम्हाला वेळ होतो. बाकी काय ना, आम्हाला वेळ त्यामुळे होतो. बाकी सर्व टाइमवर असतं. हो पाणी काहीच नाही, बिलकुल पाणी नाही. थोडस पाणी आहे फक्त त्या साईडला आहे पाणी. लेफ्ट हा राईट आहेच नाही भाई. कुठे जाणार राईट? ओ ये आग लागले मस्त. नाईस. आलेलो आहे हायवेला, आलेलो आहे. ये बेबी
घाटात एंटर केलाय. वाजले 9:05 हा 9:05 झालेत आणि कशेडी घाटात आम्ही म्हणजे कशेडी बोगद्यामध्ये पोहोचलोय. भूताचा बोगदा आहे, भूताचा. फुल काय भूत आहे इथे. होत आहे काय बाजूला बसलाय. आमच्या बरोबर एकच होते. 9:30 पावणे झाला. जेवायचा प्लॅन आहे. कधी plan? हा बोलला ना 9:30 पर्यंत खेच. 9:11 वाजता हॉटेल उत्सव मध्ये आलो. उत्सव एनर्जी फुल डाऊन आहे कारण आता घरी पोचायचं आहे. तर जेवणची ऑर्डर दिली आहे. चिकन वडे थाळी, मटन वडे थाळी, मटन थाळी आणि व्हेज वडे थाळी, एक चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप इज मॅन्डेटरी. कधी कधी चिकन लॉलीपॉप खातो. बोल काय सूपचा काय भावा? काय बोल ना. काय काय माझं हॉटेल नाही. सूपचा काय भाव म्हणजे असं बोलतो. याला भाकरी माहिती का? तिथे सूप प्यायला असतं आपल्याला. भाकरी पाहिजे. इथून वडे खातो. रोटी नव्हती खायची ना. रोटी खाय हा तिथे रोटी नव्हती राहते. रोटी वडे ठीक आहे ना. वडे चालेल. वडे इज नाईस. वडे इज नाईस. थोडा लेट आला असता ना तिकडेच टाकतो. Okay guys, 2:49 it is. What is this? Yes, 2:49 it is and मी सर्वेश आणि अभिला सोडलंय प्रभादेवीला आणि बाकीची जास्त लांब नव्हते. 15-20 मिनिटात पोहोचणार होते. मला आय हॅव टू हेड बॅक होम टू ठाणे आणि मी आता चाललोय ठाण्याला. मी आता विक्रोळीला पोहोचलोय. सो या दिस इज इट वॉज अ टायरिंग डे. येस, कारण आम्ही सकाळी 11-11:30 वाजता निघालेलो अँड राईट नाव इट इज 2:50 AM इन द मॉर्निंग. आम्हाला खूप टाईम लागला पोचायला. ऑब्व्हियसली की ती सार्थकला सोडायचं होतं रत्नागिरीला अँड देन सर्वेशची हेल्थ थोडी खराब झालेली. त्याला ताप वगैरे आलेला. सो ते डिटॉर डॉक्टरकडे वगैरे जाऊन सो त्यामुळे आम्हाला खूप वेळ झाला. बट इट इज फाईन. आम्ही ब्रेक्स खूप कमी घेतले अँड देन मग आम्ही सावंतवाडीला गेलो काजू आणि आंबे घ्यायला. सो त्याच्यामुळे थोडा जास्त डिले झाला बिकॉज अँड देन आम्ही मग पुढे पालीपर्यंत पोचलो अँड आम्ही डॉक्टर शोधत होतो. सो एक मला माणसाने महेश नाव होतं त्यांचं, त्यांनी मला हेल्प केली. आम्हाला डॉक्टरपर्यंत पोचवलं. डॉक्टरने चेक केलं. BP वगैरे सर्व नॉर्मल होतं. जस्ट ताप होता. त्याला फक्त बोललेत की बाबा मुंबईला पोचून ब्लड टेस्ट कर. तर तो करेल मे बी उद्या परवापर्यंत. बट एव्हरीथिंग इज फाईन विथ हिम. फक्त त्याचं की एक्झर्शन खूप झालं. झोप नाही मिळाली आहे अँड ऊन खूप आहे. हीटमुळे त्याला थोडं कसं झालेलं. असं झालं कधी घरी पोचतोय एकदा तर कधी बॅगा वगैरे घेऊन जातोय घरी ठेवतोय झोपतोय. बट मी झोपायच्या आधी एक काम करणार आहे. मी आंघोळ करून झोपणार आहे बिकॉज अंग थोडं चावतंय अँड असं वेगळं एकदम अजीब फील होतं. 3:17 it is and I have reached in my parking. मी सर्व सामान बाहेर काढले. फक्त एक्झिट सर्व सामान बाहेर काढले. फक्त आउटर शूट करतोय. येस, I enjoyed those 4 days. We enjoyed those 4 days. खूप मजा केली आहे, खूप धमाल केली आहे, खूप मस्ती केली आहे. थोडे आर्ग्युमेंट्स पण झाले. बट everything is fine, everything is going good, everything is well, and we had a lot of fun. We had our moments, we created memories. आम्ही फिरलो इथे तिथे, फोटोज काढले, व्हिडिओज बनवले, रील्स बनवले. तुम्हाला कॉन्टेंट खूप शूट केला. होपफुली तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्हाला असा काही कॉन्टेंट बघायचा आहे इन द नियर फ्युचर with my friends, me driving or me riding,
तुम्ही प्लीज कमेंट डाऊन करा आणि तुम्ही सांगा ही सिरीज तुम्हाला किती आवडली. तुमचे फीडबॅक शेअर करा. तुम्हाला अजून काय हवं असेल माझ्याकडून तर तुम्ही ते पण कमेंट्समध्ये टाकू शकता किंवा पर्सनली मला DM करू शकता इंस्टाग्रामवर. अँड प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टेक केअर. बाय बाय. सबस्क्राईब.